गौतम बुद्ध यांच्या जीवनात आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना ह्या आषाढ पौर्णिमेलाच घडल्या होत्या. तेव्हा जाणून घेऊया आषाढ पौर्णिमेचं बुद्धांच्या जीवनात काय आहे महत्त्व. आषाढ पौर्णिमेलाच गौतम बुद्धांची आई महामाया यांना गर्भधारणा झाली होती. तसंच बुद्धांनी जेव्हा 29व्या वर्षी गृहत्याग केला होता तेव्हा तो दिवसही आषाढ पौर्णिमेचा होता. आषाढ पौर्णिमेला बौद्ध धर्मात वर्षावास प्रारंभ होतो आणि याच आषाढ पौर्णिमेलाच भगवान गौतम बुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं. तसंच सारनाथ येथे 5 भिक्खूंना बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हा मूल मंत्र देऊन ह्याच आषाढ पौर्णिमेला पहिलं धम्मचक्र झाल्यामुळे खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माची पाळेमुळे हे रोवली गेली आणि भिक्खू संघाची स्थापना सुद्धा या आषाढ पौर्णिमेलाच झाली. म्हणूनच आषाढ पौर्णिमेपासून भगवान गौतम बुद्धांना एक महान शिक्षक आणि महान गुरुच्या स्वरूपात मानलं जाऊ लागलं. त्यामुळे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याच आषाढ पौर्णिमेपासून अशी सुरुवात झाली की आपल्या गुरुकडून चांगली शिकवण घेतली पाहिजे. तसंच नवीन भिक्खू श्रामणेर उपासक उपासिकांना मार्गदर्शनसुद्धा या आषाढ पौर्णिमेपासूनच केलं जातं. धम्माची शिकवण दिली जाते आणि धम्माची शिकवण शिकून घेण्याची ही योग्य वेळ असल्याचं बोललं जातं. अशा प्रकारे बौद्ध धर्मात आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्वाचं स्थान आहे आणि आषाढ पौर्णिमा ही मोठ्या उत्साहात बौद्ध धर्मात साजरी केली जाते.